कारण लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडके बहिणींचा आज 11 जुलै शनिवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडके बहिणींना, तुम्ही भरपूर दिवसांपासून जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची वाट पाहत होतात, परंतु इथून पुढे तुम्हाला जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडके बहिणींना, उद्याचा वार रविवार आहे, तर उद्या सर्व बँकांना सुट्ट्या असणार आहे, त्यामुळे आज 11 जुलै शनिवार आहे, त्या अनुषंगाने या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडके बहिणींना, तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का हे तुम्ही सविस्तर पद्धतीने पाहायचं आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमचे अखेर जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता आज 11 जुलै शनिवार रोजी ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा केले जात आहे, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडके बहिणीने आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केलेलं असेल, ज्या लाडके बहिणींनी लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण केलेली असेल, तर अशाच बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा केले जात आहेत। परंतु लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत, त्याच लाडक्या बहिणींची अखेर जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पात्रता पाहून घेऊया। आता बघा लाडके बहिणींना, जर तुम्हाला जून हप्ता आणि जुलै हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये मिळवायचा असेल तर तुम्ही पहिल्या पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजे। तर पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। पुढची पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी सेवेमध्ये कर्मचारी नसायला पाहिजे। यासोबत तुमचे वय 65 वर्षांच्या आतमध्ये असायला पाहिजे। जर तुम्ही अशा प्रमुख पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुमचे खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडके बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या। परंतु अखेर आजपासून सर्व लाडके बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण आज 11 जुलै शनिवार आहे, तर आज 12 जिल्ह्यामधील 40 लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा केले जात आहेत। या 2 हप्त्यांसोबत गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा जमा केले जात आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट आज ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा केले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात।
यासोबत ज्या प्रमुख बँकांमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत तर या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता सोडण्यात आलेला होता. आता तुम्हाला जून आणि जुलै या 2 महिन्यांच्या 2 हप्त्यांची प्रतीक्षा लागलेली होती. तर अखेर जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे. कारण आज सकाळपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. कारण मागच्या 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जून हप्त्यासाठी 3700 कोटींचा निधी आणि जुलै हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी म्हणजेच दोन्ही हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 7200 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली होती. हा 7200 कोटींचा निधी प्रमुख 10 बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता. आता या 10 बँकांच्या माध्यमातून डायरेक्ट या 12 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 हप्त्यांच्या स्वरूपामध्ये जमा केला जात आहे. तुम्हाला यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती. या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले होते. 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये आज जून आणि जुलै या 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा केले जात आहेत. खऱ्या अर्थाने 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींची जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे. आता बघा लाडके बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया. तर बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या ज्या लाडके बहिणींचं बँक खाता SBI बँकेमध्ये आहे म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे तर अशा बहिणींचे जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे. यानंतर ज्या ज्या बहिणींचे बँक खाता पोस्ट बँकेमध्ये आहे तर त्या बहिणींची सुद्धा प्रतीक्षा संपत आहे. यानंतर ज्या ज्या बहिणींचं बँक खाता बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, IDBI बँक, HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, कोटक महिंद्रा बँक अशा सरकारी, सहकारी, खाजगी कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 3000 रुपये सोडले जात आहेत. अजून 5 बँकांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत. तर त्या 5 बँका कोणकोणत्या आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या. बघा लाडक्या बहिणींना, मागच्या 2 दिवसांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये जून जुलै हप्ता सोडण्यात आलेला होता. आज 11 जुलै, आजचा वार शनिवार आहे, उद्या रविवार असल्यामुळे आज हे 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये सोडले जात आहेत. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडके बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती परंतु अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे. कारण तुमच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत. बघा, काल सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय काढण्यात आलेला होता. म्हणजे जून हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी शासन निर्णय काढण्यात आलेला होता आणि जुलै हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून GR म्हणजे शासन निर्णय काढण्यात आलेला होता. त्यामुळे बहिणींनो, आता तुमची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती परंतु अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे. तुमचे जून आणि जुलै या 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यासोबत लाडक्या बहिणींनो, तुमचे गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे. कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत होतात परंतु इथून पुढे तुम्हाला जून जुलैच्या हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. कारण तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून पैसे सोडले जात आहेत. अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती परंतु आता तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, भरपूर वेळ घालवलेला आहे. आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया. जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, बँक खातं प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा होऊन जातील आणि तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही. कारण तुमची खऱ्या अर्थाने जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा संपवली जात आहे. तर एकंदरीत आता आपण जून आणि जुलै हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सोडला जात आहे तर त्या प्रमुख जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख बँकांची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु
सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी कोरकोर योजनेचे लाभार्थी असतील, तर अशा लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि बँका पाहून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्रतेमध्ये पात्र ठरत नसतील त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर सरकारच्या माध्यमातून जून हप्त्यासाठी आणि जुलै हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत हे आपण आता सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून जून हप्त्यासाठी जुलै हप्त्यासाठी काही जुन्या पात्रता लावलेल्या आहेत आणि काही नवीन पात्रता सुद्धा लावलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही जुन्या पात्रतांमध्ये आणि नवीन पात्रतांमध्ये पात्र ठरायला पाहिजे, तरच तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु जर तुम्ही जुन्या पात्रतांमध्ये आणि नवीन पात्रतांमध्ये पात्र ठरत नसेल तर तुमची जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपवण्यात येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला जर तुमचा जिल्हा कळला, तुमचं बँक खातं कळलं, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाणार आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहिलेली आहे। आता भरपूर उशीर झालेला आहे, त्यामुळे वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या यादी आपण पाहून घ्या। परंतु लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा डायरेक्ट तुमच्या बँकेमध्ये सोडला जात नाही, तर तो हप्ता तुमच्या आधार कार्डच्या 12 अंकी नंबरच्या माध्यमातून, तुमच्या बँक खात्याच्या 13 अंकी नंबरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात असतो। म्हणजेच सांगायचं तात्पर्य की तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। म्हणजेच लाडक्या बहिणींना, जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच तुमची प्रतीक्षा संपत आहे। परंतु जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह नसेल, तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल, तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। परंतु लाडक्या बहिणींना, तुमचा प्रश्न असेल की आज फक्त 12 जिल्ह्यांमध्ये का पैसे सोडले जात आहे, सर्व जिल्ह्यांमध्ये का पैसे सोडले जात नाही? तर बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून सोडला जात असतो। या डीबीटीची लिमिट एका दिवसाला 35 ते 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करू शकते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर या प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। मग हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत तेच आपण पाहून घेऊयात। बघा, मागच्या 2 दिवसांमध्ये भरपूर जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत। आज आणि उद्या, या ठिकाणी उद्या रविवार आहे, परंतु आज आणि सोमवारी म्हणजेच 13 जुलै रोजी परत एकदा पैसे वाटप केले जाणार आहेत। त्यामुळे लाडके बहिणींनो, तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचं बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल, तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै हप्ता जमा केला जात आहे, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। परंतु 12 जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये जून जुलैचा हप्ता जमा होणार नाही। जर तुम्ही या 5 प्रकारच्या बहिणींपैकी असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर तुम्हाला ते 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत हे सुद्धा सांगत आहे। तर बघा, पहिला प्रकार, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल, ज्या लाडक्या बहिणींचे वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, ज्या बहिणींना पेन्शन मिळत असेल, तर अशा बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या लाडक्या बहिणींकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांना पैसे मिळणार नाही। तर बघा, या 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून
तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, बँक खातं प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल. तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तर बघा लाडके बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. मग या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची जी निवड करण्यात आलेली आहे, तर तेच 12 जिल्हे आता आपण या ठिकाणी पाहत आहोत. परंतु लाडके बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडके बहिणी गरजू असतील त्यांनाच पैसे सोडण्यात येत आहे. बघा लाडके बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला असेल तर तुम्हाला आता जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा लागलेली असणार आहे. परंतु इथून पुढे तुम्हाला जून आणि जुलै या 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण सरकारच्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे आणि तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु इथून पुढे तुम्हाला आता वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण निधीला मंजुरी देण्यात आलेली होती. आता हा निधी डायरेक्ट बहिणींच्या बँक खात्यामध्ये सोडला जात आहे. बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. काही राज्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये सध्याच्या स्थितीला प्रचंड पाऊस सुरू आहेत. पाऊस सुरू असल्यामुळे बहिणींना पैशांची कमतरता भासत होते. लाडक्या बहिणींना जून महिन्यामध्ये जून हप्ता नव्हता आला आणि आता जुलै महिना संपायला सुद्धा थोडेच दिवस शिल्लक राहिलेले होते. तरी पण बहिणींना न पैसे मिळाल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या. परंतु लाडक्या बहिणींना तुमची नाराजी दूर करण्यासाठी हे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत. आता बघा लाडक्या बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून प्रमुख 12 जिल्ह्यांची जी निवड करण्यात आलेली आहे, तर त्या 12 जिल्ह्यांपैकी तुमचा एखादा जिल्हा असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडण्यात येणार आहे. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्कांचे पैसे सोडले जात आहेत, कारण लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 1-2 दिवसांमध्ये सोडला जात असतो. परंतु अख्खा जून महिना संपून गेलेला होता, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता न सोडल्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड नाराज झालेल्या होत्या. तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. त्या 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड सर्वात अगोदर करण्यात आलेली आहे. तर या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे शहर. बघा, पुणे शहरामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये जून जुलैचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये. यासोबत मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, परभणी, बीड, यासोबत जळगाव, जालना असेल, नाशिक, नागपूर असेल. यासोबतच या साईडला पाहायला गेलं तर नंदुरबार जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे. तर या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर जून आणि जुलै हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले असून सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना तुमची लवकरच जून आणि जुलै या दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येणार आहे. त्या अगोदर तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक करून ठेवा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही. आणि लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.